चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील भूमिपुत्र शेतकरी आणि बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी आज सोमवारी लॉयड्स मेटल्स कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात 1000हून अधिक आंदोलक सहभागी झाले होते। आंदोलकांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन केले। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना कोर्टाचे आदेश दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलकांनी त्याला विरोध केला। या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश चोखारे यांनी केले। कंपनीकडून स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवकांना नोकरी देणे, कंपनीच्या प्रदूषणामुळे होणारे नुकसान भरपाई देणे, कंपनीच्या CSR फंडाचा योग्य वापर करणे, कंपनीचे अतिक्रमण हटवणे, कंपनीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करणे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देणे, कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून बंद करणे, स्थानिक महिला बचत गटांना घरेलू उद्योगासाठी प्राधान्य देणे आदी मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले। जर कंपनीने मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आज 29 तारखेला आम्ही भूमिपुत्राच्या माध्यमातून धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे, पण इथं कुठेतरी प्रशासन आम्हाला दाबण्याचा प्रकार करून राहिलेला आहे। आणि जे स्थानिक मुद्दे आहे, कारण की कंपनीने मोठ्या प्रमाणात इलिगल कामं केलेले आहे आणि त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आमचं हे भूमिपुत्राचं आंदोलन होतं। जवळपास येथे यांची हिअरिंग झाली होती, याचं विस्तारीकरण हे होतं। जवळपास येथे 750 बेरोजगाराला रोजगार देणार होतं, पण या कंपनीत घुग्गुसच्या आणि सभोवताच्या एकही स्थानिक लोकांना रोजगार देण्यात आलेला नाही आहे। आमची तेच मागणी आहे की यांनी लिस्ट लावावी, किती लोकांना रोजगार दिला आहे आणि किती स्थानिक लोकांना रोजगार दिलेला आहे। सोबतचे वडा असो, घुग्गुस असो, पांढरकवडा असो, म्हातारदेवी असो, सोनेगाव असो आणि सोबतचे गाव असो, इथल्या स्थानिक लोकांना बेरोजगाराला किती लोकांना रोजगार दिलेला आहे, यानं कंपनीचा याने खुलासा करावा, हे आमची पहिली मागणी आहे। आणि मोठ्या प्रमाणात याने जे पांधन रस्ते आहे, पांधन रस्त्याचा मोठ्या प्रमाणात यानं एन्क्रोचमेंट केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या अनेक जागा याने एन्क्रोचमेंट केलेले आहे। आमची तेच मागणी आहे का इथं प्रशासन, जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन या कुठेतरी या प्रश्नाचा निवारा केला पाहिजे। त्या दृष्टिकोनाने आम्ही हे आंदोलन, आम्हाला इथं आंदोलन करण्याची गरज का भासली? इथं कोण्या काही पक्षाचा हे नाही, इथं सर्व भूमिपुत्र म्हणजे सगळ्या सोबतचे भूमिपुत्र आहे। अनेकाच्या जागा घेतलेल्या आहे, जागा इथले काही स्थानिक दलाल लोक आहे त्यांच्या माध्यमातून घेतले। आमचं तेच म्हणणं आहे कंपनी आणि शेतकऱ्याची डायरेक्ट हे झालं पाहिजे। आणि अनेक यांच्या प्रदूषणामुळे अनेक शेती खंडर झालेले आहे, तिथं कुठंतरी यांना न्याय मिळाला पाहिजे, नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आणि इथं स्थानिक जे रोगराई पसरली आहे, या प्रदूषणामुळे जे स्थानिक लोक बिमार पडत आहे, अनेक बिमार आहे, कॅन्सर सारखे बिमाऱ्या इथं होत आहे, याचा कुठंतरी निवारा झाला पाहिजे, याचं प्रदूषण बंद झालं पाहिजे। जर या कंपनीमुळे इथले जर 25-30 हजार लोक जर डिफेक्टेड होत असेल, असा आपल्याला प्लांट नाही पाहिजे। पण आम्ही प्लांटच्या विरोधात नाही, पण याने जे पॉल्युशन विभागाने जे नामांकन ठरवले आहे त्यानुसार याने कारवाई केली पाहिजे, त्यानुसार याने जे नियमाचं पालन केलं पाहिजे। पण नियम साईडला धरून कंपनीचे जे वरिष्ठ लेवलवर आहे, कंपनी मुजोर आहे, त्या पद्धतीने त्याही मंत्री इथले स्थानिक मंत्री आणि मुख्यमंत्री याच्या खिशात आहे, यासारखे कंपनी कुठेतरी त्यांची मुजोरी चालू आहे। या मुजोरीला जर अन्यायाच्या विरोधात आम्ही भूमिपुत्राच्या माध्यमातून मोर्चा काढला आहे, सतत चालू राहणार आहे मोर्चा। जर या कंपनीनं जे स्थानिक मुद्दे आहे, बेरोजगारचा प्रथम बेरोजगारचा मुद्दा आहे, बेरोजगाराला कुठून नाही मिळाला, आज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून हे आंदोलन चालू आहे। येणाऱ्या काळात आम्ही आंदोलन तीव्र करू। आमची भूमिका माहिती आहे, आम्ही जवळपास 2009 मध्ये आम्ही गोपानीमध्ये हे केलं होतं, 107 जण कंपनी। जर यानंतर जर प्रशासन दखल नाही घेतली, आम्ही परवानगी घेऊन सीधर कंपनीच्या अंदर घुसू, हे यांची दखल घ्यावी।